सिद्धिदादा, आज तू आजच्या मैदानात काय सांगू शकतो असं? आज असं काय वेगळं असं मैदान कसं होतं नक्की काय असं? आजच्या मैदानाचं मी सांगू शकतो की आजच्या मैदानात सर्वात जास्त बैलजोड्या ह्या गावठी होत्या हा आणि गावठी बैलजोड्या ह्या आतापर्यंत लोकांना अदृश्य होत्या की सर्वात जास्ती घाटी जोड्या लोक अट्रॅक्ट होत होते. घाटी जोड्यांकडे लोकांचा कौल होता. पण आज मला खरोखर मी स्वतः समाधानी आहे की सर्वात जास्त गावठी जोड्या होत्या आणि माझ्या जे मनात जे स्वप्न आहे की लोक शेतीकडे अट्रॅक्ट व्हावी, हा. हे गावठी जोड्यांपासूनच अट्रॅक्ट व्हावी हे माझं स्वप्न आहे आणि ते कुठेतरी अंमलात येते असं मला स्वतःला वाटतंय. मी काय म्हणतो, तुला असा गावठी जोड्यांमध्ये असं आवडता बैल कुठला आहे असा आता ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये असा? आता आवडता बैल असं मी सांगू शकत नाही. अनेक लोकांकडे वेगवेगळ्या जातीचे गावठी बैल आहेत, तर प्रत्येक बैलाची एक वेगवेगळी कुशलता आहे. हा, मग मी काय म्हणतो, आपल्याकडे आता मैदान होणार आहे सगळ्यांना माहिती आहे, मग ते कधी नक्की असं होणार आहे? माझ्याकडे मैदान होणार आहे, मी स्वतः डिक्लेअर करीनच नक्कीच. हा, सगळ्यांना आतुरता आहे तुमच्या मैदानाची आणि मला तू जाम आवडतो. मी तुला मेसेज पण त्या दिवशी केला होता, पण तू थोडा कामात होता त्या दिवशी, मी तू रिप्लाय नाही दिला. पण तू सगळ्यांना आवडतोच असा. मग तुला असं काय वाटतं की लोकांनी असं काय केलं पाहिजे की लोक त्यातून पुढे आली लोकांना पाहिजे? एकच सांगण्याचं कर्तव्य आहे माझं, सगळ्या लोकांना म्हणजे माझ्यासारख्या तुझ्यासारख्या युवा पिढीला सांगण्याचं एकच कर्तव्य आणि एक काम आहे, मेसेज देण्याचं की शेतीकडे तुम्ही अट्रॅक्ट व्हा. नुसतं बैलजोडी पळवण्याचं म्हणून नाही, शेती बरोबर. करण्याची आपल्याला, राईट राईट. ती राबवायची शेती म्हणून, ह्याच्यासाठी तुम्ही अट्रॅक्ट व्हा. ठीक आहे ठीक आहे. मग हे तुझं किती मैदान असं, तू प्रत्येक मैदानात दिसूनच असं येतो, मग तुला असं आवडच ही आता आहे का? मला स्वतःला माहित नाही किती मैदान आहे माझं. हे शेती अनेक ठिकाणी शेतीच्या कामानिमित्त मी प्रत्येक मैदानात जात असतो हा आणि लोकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असतो. हा का? ठीक आहे, चालेल. थँक्स.